जंगलामध्ये एकदा शाळा भरली, प्राण्यांची शाळा भरली. शिक्षकांनी प्रथम काय केलं तर पोहण्याची शर्यत लावली. पोहण्याच्या शर्यतामध्ये बदक हा सर्वांमध्ये प्रथम आला. मग शिक्षकांनी काय केलं, पळण्याची शर्यत घेतली. त्या पळण्याच्या शर्यतीमध्ये बदक सर्वात पाठीमागं राहिला. तर शिक्षकांनी सांगितलं, बदका तू सर्वात पाठीमागं राहिलास पळण्याच्या शर्यतीमध्ये, तू प्रयत्न कर. बदकाने खूप प्रयत्न केला पळण्याच्या शर्यतीमध्ये. त्याच्यामध्ये सुधारणा तर झालीच नाही. पण बदकाच्या ज्या पायामध्ये पोहण्याकरता जे पडदे होते पायाच्या बोटामध्ये, ते पडदे फाटून गेले आणि पोहण्याच्या शर्यतीला पोहणंसुद्धा विसरून गेला. तसंच आहे महाराज, आपलं स्वतः तसंच. आपल्या मुलामध्ये काही सुप्त गुण असतात. त्या गुणांचा विकास जर केला, गुण ओळखून जर त्याचा विकास केला, तो त्याच्यामध्ये तो प्रावीण्य मिळू शकतो. परंतु काही पालक आपली मतं त्या मुलाच्यावर लादतात आणि त्यामुळं त्या बदकासारखी त्या मुलांची अवस्था होते. म्हणून त्या मुलांच्यामध्ये कोणते गुण आहेत, त्या गुणांना जर खतपाणी घातलं तर त्याचा विकास होतो आणि ती मुलं त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतात.